सांगलीतील शिराळा तालुक्यातील मांगले येथे पत्नीचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह विद्युत पंपाच्या बंद पडलेल्या पेटीत ठेवल्याची घटना आता घडलेली आहे। आणि या खुनानंतर पती मंगेश चंद्रकांत कांबळे हा शिराळा पोलिसात हजर सुद्धा झाला। तर प्राजक्ता मंगेश कांबळे असं खून करण्यात आलेल्या पत्नीचं नाव आहे। मंगेश कांबळे आणि त्याची पत्नी प्राजक्ता कांबळे हे मुंबईमध्ये राहतात। ते दोघे शिराळा तालुक्यातील मांगले येथे गावी आलेले होते आणि याचवेळी प्राजक्ता आणि मंगेशमध्ये वाद झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर मंगेश यानं उन्हीनं प्राजक्ताचा गळा आवळून खून केलाय। त्यानंतर तिचा मृतदेह विद्युत पंपाच्या बंद पडलेल्या पेटीमध्ये ठेवून त्याला कुलूप लावून तो पसार झाला। मंगेश हा शिराळा पोलिसात हजर होऊन त्यानं खुनाची कबुली दिली आहे आणि याबाबत शिराळा पोलीस पुढचा तपास करत आहेत। तर पती पत्नी मुंबईहून गावी आलेले होते। प्राजक्ता आणि मंगेशमध्ये वाद झाले। वाद विकोपाला गेल्यानं प्राजक्ताची गळा आवळून हत्या करण्यात आली। विद्युत पंपाच्या पेटीत मृतदेह लपवण्यात आला। आरोपी पती मंगेश कडून हत्येची कबुली सुद्धा देण्यात आली। त्यामध्ये आरोपीने त्याची पत्नी प्राजक्ता कांबळे हिचा चारित्र्याचा संशय घेऊन तिचा काल सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास ओढणीने गळा आवळून खून करून तिचे प्रेत घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवले आहे। बाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला व यातील आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे वय 32 वर्ष राहणार मांगले यास अटक केली असून त्याचा तपास आम्ही पुढे करीत आहोत।